नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई पोलीस सह महाराष्ट्रातील बाकीच्या बऱ्याच पोलीस घटकांचा अभ्यास करताय. पुण्याच्या पेपरमध्ये प्रश्न आला होता की चॅट जीपीटी मधल्या जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे. जमाना हा एआयचा आहे. एआय वर प्रश्न 100% विचारले जाणार आहेत. आज आपण पाहणार आहे एआय शी संबंधित टॉप 25 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन महत्वाचा आहे. चला बघूयात. बघा, यामध्ये महत्वाचे आपण वन लाइनर पाहूया. पहिला प्रश्न आहे, एआय चे पूर्ण रूप काय आहे. आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे एआय चं पूर्ण रूप आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय, याचे जनक म्हणजे फादर ऑफ एआय. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ते आहेत जॉन मॅककार्थी. हे फादर ऑफ एआय मानले जातात. चला पुढचा प्रश्न पाहूया. एआय मध्ये NLP चे पूर्ण रूप काय आहे. आपल्याला माहिती पाहिजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे NPL हे त्याचं पूर्ण रूप आहे. पहा, कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज एआय आणि मशीन लर्निंग साठी सर्वात जास्त वापरली जाते. तर याचं उत्तर आहे पायथन. पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज एआय मध्ये वापरली जाते, जास्त प्रमाणात वापरली जाते. चला पुढे बघूया. जगप्रसिद्ध चॅट जीपीटी कोणत्या संस्थेने बनवला आहे. आता चॅट जीपीटी वर सब कुछ मुमकिन है. झपाझप चॅट जीपीटी आपल्याला उत्तर देत आहे. पण हे चॅट जीपीटी कोणी बनवलं. त्याचं उत्तर आहे ओपन एआय या कंपनीनं बनवलेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. चला पुढे. चॅट जीपीटी मधील जीपीटीचा फुल फॉर्म काय. हाच तर प्रश्न पुण्याच्या पेपरमध्ये आला आणि भल्या भल्यांचा कार्यक्रम करून गेला. तर या जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो. पहा, जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. प्री ट्रेन्ड म्हणजे अगोदर सगळं ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे त्या इंटेलिजन्सला, म्हणून ते झपाझप काम करते आणि टपाटप उत्तर देते. सो या जीपीटीचा फुल फॉर्म विसरू नका बेटे हो. चला पुढे. गुगलने विकसित केलेल्या सर्वात शक्तिशाली एआय मॉडेलचे नवीन नाव काय. आपल्याला माहिती आहे जेमिनी. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे गुगलचं प्रोडक्ट आहे. जेमिनी हे गुगलचं स्वतःचं प्रोडक्ट आहे, लक्षात घ्या. तुम्ही जिओचा रिचार्ज मारला की जेमिनीचा तुम्हाला एक वेगळा ऑफर मिळते, बरोबर आहे की नाही, सगळ्यांना माहित आहे. चला पुढे बघा. मायक्रोसॉफ्टने विकसित केलेल्या एआय असिस्टंटचे नाव काय. आता प्रत्येक जण एआय डेव्हलप करतोय, मग आता मायक्रोसॉफ्टनं पण डेव्हलप केला. त्याचं नाव काय आहे. को पायलट. को पायलट हा एआय असिस्टंट कोणाचा, तर तो मायक्रोसॉफ्टचा. आता मायक्रोसॉफ्टचे जनक किंवा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण, पटकन कमेंट करून सांगायचं. मायक्रोसॉफ्ट कोणी सुरू केलं, पटकन कमेंट करायची, लगेच कमेंट करायची, विसरायचं नाही बरं. चला पुढे बघा. एलन मस्कच्या एक्स एआय कंपनीने कोणता एआय चॅटबॉट विकसित केलेला आहे. त्याचं उत्तर आहे ग्रोक. ग्रोक म्हटलं की एलन मस्क आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. चला पुढे बघूया. आता आपल्या स्मार्टफोन मध्ये प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्याच्यामधला जो व्हर्च्युअल असिस्टंट आहे त्याला नाव आहेत, नावं, बरोबर आहे की नाही. ओके, तर ऍपल मध्ये व्हर्च्युअल व्हॉइस असिस्टंटचे नाव काय आहे, तर सिरी. हाय सिरी, माझ्यासाठी एखादं म्युझिक वाजवतेस का, असं ऍपल फोन युजर म्हणतात बरं का. आणि मग सिरी काय करते, म्युझिक वाजवते आणि मग ते म्युझिक चालू होतं. यंदा आपल्याला पोलीस व्हायचं आहे, बरोबर आहे. चला पुढे बघा. अमेझॉनच्या प्रसिद्ध व्हॉइस असिस्टंटचे नाव काय आहे, तर ते आहे अलेक्सा. हाय अलेक्सा, मी भरती झाल्यावर कोणतं गाणं वाजवू, असं म्हणायचंय आपल्याला अलेक्साला. मग अलेक्सा सांगेल भल्या भल्यांच्या केल्या बत्त्या गुल आणि आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. ओके चला पुढे जाऊ आपण. बघा, भारतातील एआय क्रांती आणि स्वदेशी तंत्रज्ञान. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आज आपण पाहणार आहे. शिक्षण क्षेत्रामधला एक प्रश्न पाहूया. भारतातील पहिली एआय शाळा कोणत्या राज्यात सुरू झाली, केरळ. आणि या शाळेमधली पहिली एआय शिक्षिका कोण, हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं का बेटे हो. एआय शिक्षिका, तिचं नाव काय आहे, इरिस. आयरिस बोलतो आपण त्याला. ही पण केरळमध्येच आहे. हा पण एक महत्वाचा. भारतातील पहिली एआय शिक्षिका, एआय टीचर कोण आहे, आयरिस, इरिस आहे, लक्षात घ्या. चला पुढे. आता बघा, भारताचे अधिकृत राष्ट्रीय एआय पोर्टल कोणते.
या देशाचं अधिकृत AI पोर्टल आहे आणि त्या पोर्टलचं नाव काय आहे? नीती आयोगाच्या राष्ट्रीय धोरणाचे शीर्षक आहे ते AI फॉर ऑल. हे पहा इकडे india.ai.go.in. लक्ष द्या इकडे, भारताचे अधिकृत राष्ट्रीय AI पोर्टल india.ai.go.in हे लक्षात घ्या. आणि नीती आयोगाच्या राष्ट्रीय धोरणाचे शीर्षक AI फॉर ऑल. आता नीती आयोगाचा रोज विषय येतोय राव, लय महत्वाचा पार्ट आहे हा. देशाचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. रोज मी सांगतोय तुम्हाला, विसरू नका. 2015 ला सुरुवात झाली नीती आयोग. आता या नीती आयोगानं AI संदर्भात एक धोरण केलेलं आहे आणि त्याचं शीर्षक आहे AI फॉर ऑल. ओके ठीक आहे. आता कॉर्पोरेट आणि स्मार्टर्स याच्यामध्ये बघा प्रश्न, बघा काय प्रश्न. भाविश अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या स्वदेशी AI कंपनीचे नाव काय? भाविश अग्रवाल राजेश अग्रवालांची भावकी आहे आणि राजेश अग्रवाल आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, विनोदाचा भाग बाजूला सारून घ्या. पण हे भाविश अग्रवाल यांनी स्वदेशी AI स्थापन केलेला आहे आणि त्याचं नाव काय म्हणालो? बघा कृत्रिम. काय नाव आहे? ओनली कृत्रिम. ओके चला पुढे बघा. रिलायन्स जिओ आणि IIT बॉम्बे यांनी पण AI चं मॉडेल बनवलेलं आहे. त्याचं नाव आहे भारत GPT. जसं चॅट GPT तसं भारत GPT. मग भारत GPT कोणी बनवलंय? तुम्हाला प्रश्न 100% येऊ शकतो. रिलायन्स आणि IIT या दोघांनी मिळून बनवलेलं आहे. IIT मध्ये टॉपचे इंजिनियर आहेत. या IIT ने जगाला खूप बुद्धिमत्ता दिलेली आहे. मायक्रोसॉफ्टचे जे पण मेन आहेत ना, ते नेहमी सांगतात की जर आम्ही मायक्रोसॉफ्ट मध्ये भारतीय इंजिनियर्सला नोकरी दिली नाही तर दुसरी मायक्रोसॉफ्ट भारतात तयार व्हायला वेळ लागणार नाही. हे आमच्या भारताचं टॅलेंट आहे. मग आमची IIT इंजिनियर्स आणि रिलायन्स यांनी मिळून भारत GPT नावाचं एक छान असं डेव्हलपमेंट केलेली आहे. पुढे बघा, इन्फोसिस कंपनीच्या AI प्लॅटफॉर्मचे नाव काय? ते नाव आहे टोपाझ. काय नाव आहे लक्षात घ्या? टोपाझ. टोपाझ म्हणलं की इन्फोसिस लक्षात आलं पाहिजे. चला पुढे घेऊया. रोबोटिक्स आणि ऐतिहासिक टप्पे. ओके 1997 मध्ये बुद्धिबळ जगत जेता गॅरी कास्पारोवला हरवणाऱ्या IBM च्या सुपर कॉम्प्युटरचे नाव काय होते? बघा या जगातल्या सगळ्यात मोठ्या बुद्धिबळपट्टूला सुद्धा त्यानं हरवलंय आणि त्या सुपर कॉम्प्युटरचं नाव काय आहे? डीप ब्ल्यू. त्याचं नाव आहे डीप ब्ल्यू, हे लक्षात घ्या. त्यानंतर जगातील पहिला रोबोट ज्यास देशाचे नागरिकत्व मिळाले आहे त्याचे नाव काय आहे? सोफिया. सोफिया. ओके आता या सोफिया रोबोटला कोणत्या देशाचे नागरिकत्व? सौदी अरेबिया. हा जो सोफिया आहे, सोफिया ठीक आहे, या सोफियाला सौदी अरेबियानं नागरिक केलाय राव, त्याला सिटीजन मानलाय. सोफियाला सिटीजनशिप दिलेली आहे. खूप मोठी घटना आहे ही आणि हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जगातील पहिला AI सिटीजन म्हणजे नागरिक कोण? त्याचं नाव आहे सोफिया आणि हा सोफिया आहे सौदी अरेबियाचा. विसरायचं नाही, लक्षात घ्या. त्यानंतर AI चा वापर करून स्वतः चालणाऱ्या चालक रहित कारला काय म्हणतात? ऑटोनॉमस व्हेइकल. काय म्हणतात? ऑटोनॉमस व्हेइकल. ड्रायव्हरची गरज नाही. आपण त्या गाडीत बसो की नाही माहिती नाही, परंतु या गाडीमध्ये बसून निवांत झोपणं हे जगातलं सगळ्यात मोठं चॅलेंज असू शकतं, कारण त्या ड्रायव्हरच नाही. ओके चलो पुढे बघा. आता चेहरा ओळखणे हे AIच्या कोणत्या शाखेचे उदाहरण आहे? बघा चेहरा ओळखणे हे AIच्या कोणत्या शाखेचं उदाहरण आहे? कम्प्युटर विजन. ओके कम्प्युटर फेस डिटेक्शन हे कम्प्युटर विजनचा भाग आहे, लक्षात घ्या. त्यानंतर जगातील पहिला AI ऍक्ट कोणत्या संघटनेनं मंजूर केला, सँक्शन केला? युरोपियन युनियन. EU युरोपियन युनियन. ओके चला पुढे बघूया. पोलीस विभागामध्ये गुन्ह्यांची पुनर्कल्पना करून ते रोखण्यासाठी AIच्या वापराला काय म्हणतात? आपण होणारे पोलीस आहोत, आपल्याला भविष्यात AIचा वापर भरपूर करायचा आहे, त्यामुळे हा प्रश्न लय महत्वाचा आहे बरं का मित्रांनो. सो याचं उत्तर आहे प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग. याचं उत्तर आहे प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग. आता पुढे बघा. एखाद्या व्यक्तीचा खोटा पण हुबेहूब चेहरा म्हणजे दिसणारा व्हिडिओ बनवणाऱ्या
AI तंत्राला काय म्हणतात हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आलेला आहे आणि येणारा पण आहे. कारण आपण फक्त आलेला आणि येणारा एवढंच बोलत असतो, इम्पॉर्टंट कंटेंट देतो. मी नेहमी म्हणतो हा माणूस तुमच्या कामाचा आहे याची मला गॅरंटी आहे. तुमच्या कामाच्या माणसाचे व्हिडिओ अजिबात चुकवायचे नाहीत आणि नुसते बघायचे नाहीत, पटापटा कमेंट करायचे, कमेंट. आणि नुसते कमेंट नाही करायचे, सबस्क्राईब झपकन करून टाकायचं आणि तेवढ्यावर बी नाही थांबायचं, पटापट शेअर करून टाकायचं आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, जिव्हाळ्याच्या प्रत्येकापर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजेत. कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात भरपूर स्पर्धा परीक्षा आहेत आणि त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेला तुमच्या कामाचा माणूस तुमच्या कामाला आल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी देतो. चला पुढे या प्रश्नाचं उत्तर बघूया. डीप फेक. उत्तर आहे डीप फेक म्हणजे काय? जर एखाद्या व्यक्तीचा खोटा पण हुबेहूब व्हिडिओ, आजकाल व्हिडिओचा बाजार लय चाललाय मार्केटमध्ये, खरात बाबानं अक्षरशः धुमाकूळ माजवलाय. ज्याच्या त्याच्या मोबाईल मध्ये आज मनोरंजनासाठी खरात बाबाच आहे, दुसरा कुणीच नाहीये. त्यामुळे या व्हिडिओच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती पाहिजे, आजकाल वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात. खरात बाबाचे व्हिडिओ रिअल आहेत, परंतु बऱ्याचदा डीप फेक करून व्हिडिओ व्हायरल होतात. मग डीप फेक म्हणजे काय? तर हुबेहूब मात्र व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी एडिटिंग केलेलं असतं. सो त्याला डीप फेक बोलायचं. हा प्रश्न 100% महत्वाचा आहे. चला पुढे. अशाच प्रकारच्या स्मार्ट वन लाइनर प्रश्नांसाठी तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला चॅनलला फॉलो करायचं आहे आणि आगामी काळात येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मुंबई स्पेशल म्हणजे मुंबई जिल्ह्यावर आणि मुंबई शहरावर मुंबई पोलीस भरतीसाठी स्पेशल व्हिडिओ उद्या तुम्हाला 7 वाजता बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही 7 वाजता अलर्ट मोडवर येणं फार गरजेचं आहे. आणि इतकंच नाही तर तुम्हाला चॅनलवरती जे पण काय आपण क्वेश्चन घेतोय त्याच्या प्रत्येक ज्या काही पीडीएफ आहेत त्याची टोटल पीडीएफ नोट्स आपल्या ऍप मध्ये मिळेल. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ऍप मध्ये जायचं आहे आणि ऍप वरती फ्री मटेरियल मध्ये त्या सर्व नोट्स तुम्हाला घ्यायच्या आहेत. चला उद्या भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.